आता या ठिकाणी सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन आपण स्टार्ट केलेलंच आहे. त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे आपला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन लाईक e रेस टू x, a रेस टू mx, sin of ax plus b, cos of ax plus b, ax plus b ब्रॅकेट रेस टू m, 1 upon x plus b ब्रॅकेट रेस टू m एटसेट्रा. या टाईपचे जे फंक्शन्स आहेत दीज आर दी स्टँडर्ड फंक्शन्स. ओके. मग आता याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण स्टार्टिंगला बघितलेलं e रेस टू x कसं काढलेलं, कसं आपण त्याचं एक्सपांड केलेलं आहे, a रेस टू mx कसं आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन तो एक पॉईंट असतो ह्याच्यामध्ये, तो एक पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. देन नेक्स्ट सब युनिट दॅट इज सब पॉईंट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. आता याच्यामध्ये साइन ऑफ एक्स प्लस बी, कॉस ऑफ एक्स प्लस बी हे या टाईपचे जे टर्म्स आहेत, या टाईपचे जे फंक्शन्स आहेत दीज आर दी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला एक नवीन थेरम शिकायचं आहे दॅट इज लिबनिझ थेरम अँड दिस थेरम विल बी विदाउट प्रूफ. आणि लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे तो मीन व्हॅल्यू थेरम, जो ऑलरेडी आपण 12th मध्ये शिकलाय. मीन व्हॅल्यू थेरम, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आपण तिथे शिकलेला आहे, तोच परत या ठिकाणी आपण रिपीट करतोय. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. ॲज वी हॅव स्टडीड इफ y इज इक्वल टू e रेस टू x, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ yn और व्हॉट इज द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू e रेस टू ax. काय आहे तिथं बघून घ्या. आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे ऑलरेडी, मागच्या ह्याच्यामध्ये सॉल्व्ह केलंय. बरोबर आहे ना? होय. येस मॅम. ओके. मॅडम हा बोला. याच्या जागी एक्झाम्पल मध्ये तुम्ही एम घेतलं होतं. चालतं, काय प्रॉब्लेम आहे. ए असेल काय एम असेल काय, कॉन्स्टंट आहे. हे बघा इथं बघा, आपण असं घेतलं होतं y इज इक्वल टू ई रेस टू mx. मग आता येतं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येतं y1. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला आपण डिनोट करतो y1 विच इज इक्वल टू काय असेल ई रेस टू mx ॲज इट इज, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच मिळतो. आता ई रेस टू mx चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू mx इनटू m x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. m is the constant, therefore here m and so on. आता या ठिकाणी सपोज मी सेकंड ऑर्डर एक घेते y2 इज इक्वल टू हा m तसाच राहिला. परत या e रेस टू mx चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार तुम्ही परत m इंटू e रेस टू mx, म्हणजे हा m स्क्वेअर झाला. आणि आता y क्यूबचं काय असेल y क्यूब y3 दॅट इज y3. आता मी y डॅश पण देऊ शकते y स्क्वेअर म्हणजे y2 आणि y3 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल m क्यूब इंटू e रेस टू mx. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ही प्रोसेस कंटिन्युअस घेतोय तिथं yn काय येणार आहे तुमचा yn nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह m रेस टू m रेस टू n e रेस टू mx. ओके. मग आता या ठिकाणी m असेल किंवा a असेल दॅट डझंट मॅटर. ओके. हे समजलं सगळ्यांना? हे ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आपण काय घेतलंय y इज इक्वल टू a रेस टू mx. y इज इक्वल टू a रेस टू mx. देन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा आता दॅट इज y1 और यू कॅन डिनोट इट ॲज y डॅश किंवा y1 काय असणार आहे a रेस टू mx. कॉन्स्टंट टर्म आहे ती, ए हा कॉन्स्टंट टर्म येतो ह्याच्यामध्ये, कॉन्स्टंट टर्म आपण कन्सिडर करतोय. मग डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा a raised to mx into m. Yes, anybody? m into a raised to mx m into log a to mx into log a into log a. ए कॉन्स्टंट आहे ना इथं, m into a raised to m into a raised to mx into log a. इथे बघा ए कॉन्स्टंट आहे, मग ए रेस टू एम एक्स आहे. ए रेस टू एम एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे ए रेस टू एम एक्स ॲज इट इज. बरोबर आहे, बरोबर आहे का? Yes ma'am. Yes, ma'am. ए रेस टू एम एक्स
इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आला यम इंटू लॉग log a ए. बरोबर आहे. मग y2 काय असेल, y2 इज इक्वल टू यम स्क्वेअर इंटू लॉग ए, आणखीन एक लॉग ए, हा bracket कॉन्स्टंट square राहिला, याचा हा पण कॉन्स्टंट होता. मग परत ए रेस टू एम एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो ए रेस टू एम एक्स इंटू लॉग ए इंटू यम. सो हियर यम स्क्वेअर इंटू लॉग ए that is log a square इंटू ए रेस a टू raised to mx. mx. बरोबर आहे. सिमिलरली वी कॅन टेक दॅट थर्ड डेरिव्हेटिव्ह, fourth derivative, fifth derivative, and so on. And last derivative, that is yn. Yn is equal to काय असणार आहे, m raised to n into log a bracket raised to n into a raised to mx. ओके. आता या ठिकाणी हे झालं स्टँडर्ड फंक्शन. आता नेक्स्ट स्टँडर्ड फंक्शन आपण घेतोय y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी. आता मला इथे सांगा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी इज इक्वल टू, व्हॉट इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगा आता. cos of x y1, just a minute, I will write here y1, first derivative of this sin of x plus b, y1 is Cos equal of- to cos 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 of of a x plus b cos of into x plus b b into into a into a. ओके. आता cos theta तुम्हाला sin thetaच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, Sin in bracket pi by 2 minus theta. 1 minus sin theta. नो, Sin in bracket pi by 2 minus Pi by 2 minus sin. मायनस येते की प्लस येतं, plus minus मायनस कसं येईल राजा, Plus pi by 2. येस. हे बघा इकडे बघा, आपण ज्यावेळेस अलाइड अँगल बघितलेले आहेत त्या ठिकाणी आपण कॉस थीटा, हा कॉस थीटा तुम्हाला या फॉर्म मध्ये लिहिता येईल, साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा. आठवते का 12th मध्ये शिकलोय आपण अलाइड अँगल, बरोबर आहे. अँड साइन थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला, साइन थीटा इज इक्वल टू cos theta in bracket pi by कॉस ऑफ pi by 2 पाय बाय 2 मायनस theta. थीटा असं लिहिता येईल. मग आता इथं y1 म्हणजे ही जी टर्म आहे मी तुम्हाला अशी लिहू शकते ना आपण, कारण आपण कॉसचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो निगेटिव्ह मिळतो आपल्याला, मग ते आपल्याला अवॉइड करायचं आहे इथं. सो हिअर वी आर रायटिंग दॅट टर्म कॉस ऑफ थीटा ॲज ए कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर कॉस थीटा आपण कसं लिहिणार इथं, साइन ऑफ थीटा इज हिअर ए एक्स प्लस बी प्लस पाय बाय 2. करेक्ट आहे का, yes ma'am. Yes, ma'am. येस. परत आता हा झाला y1 आपला, हा झाला y1. त्याच्यानंतर परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला दॅट विल बी y2. y2 काय येईल, a square y2 इज इक्वल टू काय येईल, y2 a ए square कॉन्स्टंट, इथे साइन थीटा आहे आपला, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos cos x x plus b कॉस ऑफ एक्स प्लस बी प्लस पाय बाय 2 into a. इंटू ए आहेच की इथं, इंटू ए दॅट इज ए स्क्वेअर. ओके. मग आता परत ही टर्म जी आहे ए स्क्वेअर इंटू कॉस थीटा, परत आपल्याला कसं लिहिता येईल, ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ ए एक्स प्लस बी प्लस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. सो हियर वी आर गेटिंग 2 टाइम्स पाय बाय Pi by 2. 2. मग आता y3 काय असेल सांगा आता, y3 विल बी ए क्यूब साइन ऑफ ए एक्स प्लस बी प्लस n पाय बाय 2, सॉरी 3 पाय बाय 2, it is 3 pi by 2. And this process we are continuing up to nth term, so it will be yn is equal to
a raised to n into sine of ax plus b plus n pi by. pi by 2. समजलं हे तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाहीये. आपल्याला फक्त डिरेक्टली हे जे रिझल्ट आहेत nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, हे रिझल्ट आपल्याला फॉर्म्युला म्हणून यूज करायचे. ओके, या ठिकाणी आपण डायरेक्टली रिझल्ट जे आहेत ते आपण फॉर्म्युला म्हणून यूज करतोय. हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कसं आलेलं आहे ते, एक्झॅक्टली तो रिझल्ट कसा आपण घेतलाय ते फक्त तुम्हाला इथे एक्सप्लेन करायला लागले मी. आणि ऍक्च्युअल आपल्याला हे डायरेक्टली रिझल्ट यूज करायचे टू गेट द सोल्युशन ऑफ एनी प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्री फंक्शन मधले. ओके, Yes, ma'am. नेक्स्ट सिमिलरली आता नेक्स्ट आपण काय करतोय आता कॉस ऑफ एक्स प्लस बी आहे. तर y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस बी. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असेल y1. y1 इज इक्वल टू, टेल मी द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस बी. minus sin of ax plus Sin of x plus ओके, मायनस साइन ऑफ एक्स प्लस बी. आता मला परत हे मायनस साइन ऑफ एक्स प्लस बी, हा सॉरी इंटू ए. ओके, आता हे मायनस साइन ऑफ एक्स प्लस बी मला कॉस मध्ये कन्वर्ट करायचंय. आपल्याला minus फॉर्म्युला sin कोणता यूज करावा लागणार आहे अलाइड अँगलचा? मायनस साइन एक्स. sin लुक ॲट दिस, मायनस साइन एक्स इज इक्वल टू, मायनस साइन एक्स इज इक्वल टू कॉस cos ऑफ of pi Pi by pi 2 by plus x plus plus theta. x येस एक्स प्लस पाय बाय 2 किंवा पाय बाय 2 प्लस एक्स. बरोबर आहे. म्हणजे आता याच्यासाठी मी काय लिहिणार y1 साठी? मग आता y1 y इज इक्वल टू, y1 इज इक्वल cos टू, of Cos ए कॉन्स्टंट आहे इथं, ए कॉन्स्टंट घेतला, कॉस ऑफ. cos आता या ठिकाणी थीटा म्हणजे काय? एक्स प्लस बी, x plus b एक्स प्लस बी प्लस पाय plus बाय pi by 2 2. ठीक आहे. म्हणजे जी टर्म निगेटिव्ह होती, निगेटिव्ह जे फंक्शन होतं त्याला सुद्धा आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्जन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण पुढचे डेरिव्हेटिव्ह घेतोय. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा आता? a square into y2 इज इक्वल टू ए स्क्वेअर. a square cos येस, where cos integrate x cos plus of कॉस ऑफ ax plus b एक्स प्लस बी plus pi by 2 plus n 2 pi पाय बाय 2, 2 pi by 2 2 पाय बाय 2, 2 टाइम्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतोय. y3 काय असेल? एक a क्यूब cos of इंटू कॉस ऑफ x plus b एक्स प्लस बी plus 3 pi by प्लस 3 into 3 pi by into 2 pi by 2. And in same way, we are getting its nth order derivative, that is yn. Yn is equal to a raised to n a cos raised to of n a raised cos to of cos of cos x plus b x plus b plus n n pi by 2 pi by 2. प्रत्येकाला समजलं ही प्रोसेस आता? yes ma'am ma'am. ओके. आता ऍक्च्युअल फक्त एक लक्षात ठेवा, आपल्याला हे जे रिझल्ट आहेत हे आपल्याला पाठ करायचे आहेत. रिझल्ट जे आहेत ते पाठ करायचे आहेत आपल्याला. ह्याच्या आधीचं रिझल्ट बघितलं होतं, त्याच्या आधीचे जे काही स्टँडर्ड फंक्शनचे रिझल्ट बघितले होते ते आपल्याला पाठ करायचे आहेत. ते कसे आलेत हे आपल्याला कळलंय ते, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे y इज इक्वल टू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू m. त्याचे कंडिशन्स आहेत, इफ n इज लेस दॅन m, यांची व्हॅल्यू ही m पेक्षा लहान असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण? हा फॉर्म्युला. मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता 1/x प्लस बी रेस टू m चा, बरोबर आहे. आता इथे बघा y इज इक्वल टू एक्स प्लस बी आहे ब्रॅकेट रेस टू m. मग आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा? y1 m इंटू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू m मायनस 1 इंटू a, बरोबर आहे. y2 काय असेल? a कॉन्स्टंट m कॉन्स्टंट, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म m मायनस 1 इंटू ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m मायनस 2 इंटू a, दॅट इज a स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड डेरिव्हेटिव्ह काय असेल? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y3 square into m
m minus 2 ax y3 plus b is into equal is to equal a to cube into cube. m into m minus M 1 minus 1 into m m minus minus 2 2 into ax ax plus x plus b ax into b m plus minus 3. yes ax plus b bracket raised to m m minus, minus 3 minus 3. and similarly we are getting that nth order derivative as, look at this, a raised to n n is equal to m into m minus 1 into m minus 2 so minus on 2 m minus and n then plus 1 into ax plus b bracket raised to m n minus minus 1 1 into a raised to n, where n is less than m ही कंडिशन फॉलो करायची, त्याच्यासाठी ही कंडिशन आहे whenever n is less than m. त्याच्यानंतर सेकंड जे आहे, इफ n इज इक्वल टू m, n आणि m हे दोन्ही सेम असतील तर फॉर्म्युला कोणता येतो डायरेक्टली. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी m इज इक्वल टू n पुट केलं इथं, तर ही जी सिरीज आहे ही कशी असणार आहे, इफ m इज इक्वल टू n त्या ठिकाणी n फॅक्टोरियल असणार आहे, कारण इथं m मायनस n मायनस n 0 होणार आणि प्लस 1 राहिला, म्हणजे ही जी सिरीज आहे ती n फॅक्टोरियलची सिरीज होऊन जाईल. ओके, आणि इथं ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n मायनस n दॅट इज 0. मग कोणत्याही टर्मचा a रेस टू 0 असेल किंवा 2 रेस टू 0 असेल त्याची व्हॅल्यू काय येते, व्हॅल्यू काय येते, सपोज हा येस ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n मायनस n म्हणजे काय झाला, ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू 0, अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू 0, दॅट विल बी 1. तुम्ही a रेस टू 0 घ्या, दॅट इज 1, 2 रेस टू 0 घ्या, दॅट इज 1. ओके, ज्या नंबरचा किंवा ज्या फंक्शनचा पॉवर हा 0 असतो देन वी आर गेटिंग द व्हॅल्यू 1. ठीक आहे, मग त्या ठिकाणी ही जी टर्म आहे या कम्प्लीट एक्सपान्शन साठी आपण n फॅक्टोरियल यूज केला आणि इथं काय राहिला, ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू 0 दॅट इज इक्वल टू 1 into a raised to n. Therefore, whenever n is equal to m, we are getting that nth order derivative of ax plus b bracket raised to m, that will be n factorial into a raised to n. Okay, आणि जर n is greater than m असेल तर त्यावेळेस yn ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते. n is greater than m असेल तर त्यावेळेस yn is equal to 0 मिळतो आपल्याला. रिझल्ट लक्षात ठेवा थोडे. Now going for next. Look at this. परवा घेतलं होतं आपण ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू मायनस m. त्याच्या आधीचं जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही इथं तर मायनस m पुट करत गेलात तर ह्याची व्हॅल्यू येते मायनस m मायनस वन मायनस m मायनस 2 सो ऑन मायनस m मायनस n प्लस 1 into ax plus b bracket raised to minus m minus n into a raised to n. मग हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला या ठिकाणी ही जी टर्म आहे याचं एक्सपान्शन काय मिळतं बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं m-1 फॅक्टोरियलनी डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करायचं, सॉरी मल्टिप्लाय न्यूमरेटर मध्ये पण करायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये पण करायचं आहे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय m-1 फॅक्टोरियल. ओके, सो वी आर गेटिंग दॅट yn इज इक्वल टू आपल्याला ही टर्म मिळते yn. मग त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, इफ y इज इक्वल टू आयदर ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m इज गिवन और 1 अपॉन ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m. त्याच्यासाठी आपला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतोय तो त्याला आपण लिहितोय कसं, yn इज इक्वल टू -1 raised to n into a raised to n divided by ax plus b bracket raised to m plus n into m plus n minus 1 factorial divided by m minus 1 factorial. हे आपण एक्सपान्शन बघितलेला आहे, हाऊ इट कम्स, how we are getting the result of
1/x प्लस बी रेस टू यम. ठीक आहे, याच्यामध्ये जास्ती एक्सपान्शन आपल्याला विचारत नाहीत, आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी तो रिझल्ट कन्सिडर केला जातो. तो रिझल्ट घ्यायचा आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. एखादा फंक्शन आहे आणि त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. दिस टर्म वी आर कन्सिडरिंग ॲज अ फॉर्म्युला अँड बाय युझिंग दॅट फॉर्म्युला वी कॅन सॉल्व्ह द एक्झाम्पल्स. आणि प्रॉपरली आता प्रॉबेबली याला मी स्टार करते का, तर खूप ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे ज्यावेळेस आपण अल्जेब्रिक टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. अल्जेब्रिक मध्ये हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. दिस फॉर्म्युला वी आर युझिंग कंटिन्युअसली. ज्यावेळेस अल्जेब्रिकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला खूप वेळेस यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन. आता या ठिकाणी 1/x प्लस बी रेस टू यम आहे. इफ यम इज इक्वल टू 1 घेतला आपण, इफ यम इज इक्वल टू 1, मग फंक्शन काय, y इज इक्वल टू 1/x प्लस बी आणि m इज इक्वल टू 1 म्हणजे m ची व्हॅल्यू 1 घेतली इथं आणि याचा पॉवर काही नाही म्हणजे इथं 1 असणार आहे. बरोबर आहे. मग त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, yn इज इक्वल टू, या ठिकाणी m च्या ऐवजी 1 पुट करायचं म्हणजे काय मिळेल बघा आता, yn इज इक्वल टू -1 रेस टू n इंटू a रेस टू n डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय मिळेल सांगा, x प्लस बी ब्रॅकेट रेस टू n प्लस 1, कारण m ची व्हॅल्यू आपण 1 घेतली याच्यामध्ये. वी आर टेकिंग दॅट पॉवर ऑफ दिस टर्म x प्लस बी, या फंक्शनचं पॉवर काय घेतलंय, 1 घेतलेला आहे. सो हियर n प्लस 1 याच टर्म मध्ये, या nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण m ची व्हॅल्यू 1 पुट करतोय. देअरफॉर पुढे काय असेल, इंटू 1 प्लस n मायनस 1, काय येईल तिथं मग, n फॅक्टोरियल. ओके, n फॅक्टोरियल. आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस 1 फॅक्टोरियल मीन्स 0 फॅक्टोरियल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 0 फॅक्टोरियल, 1. 1. That is the 1. 0 factorial is equal to 1. So here n factorial divided by 1. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथं यूज करतोय. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला, नेक्स्ट रिझल्ट आपण बघतोय, दॅट इज इफ y इज इक्वल टू e raised to ax sine of bx plus c, then nth order derivative of this term. आता या एक्सपान्शन म्हणजे या फंक्शनच्या एक्सपान्शन मध्ये किंवा याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस घेतोय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन, तर त्या ठिकाणी आपण एक टर्म ऍडजस्ट करतोय. स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ने आपण मल्टिप्लाय अँड डिव्हाइड करतोय. म्हणजे आपण ज्यावेळेस इथं राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय, तर मला सांगा, सपोज इथं थिटा घेतला आपण, साइन थिटा कुठं असणार आहे, हा y झाला, हा x झाला आणि हा याला आपण r म्हणूयात. ठीक आहे. साइन थिटा साठी काय असेल सांगा आता, y upon r. साइन थिटा इज इक्वल टू y बाय r. कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल, X by R. x upon r. x बाय r. कॉस थिटा काय, सॉरी टॅन थिटा काय असेल, Y upon X. y बाय x. आता याच्यावरनं साइन थिटा, तर r इज इक्वल टू काय मिळेल, Y sin theta. y डिवायडेड बाय साइन थिटा. याच्यावरनं r इज इक्वल टू काय मिळेल, x upon x डिवायडेड बाय cos theta. कॉस थिटा. आणि या ठिकाणी इथं x इथं काही गरज नाहीये. मग आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस अशा आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो, त्याच्यावरनं ह्या फंक्शनची आपण व्हॅल्यू काढतो. ह्या फंक्शनला आपण कन्व्हर्जन करून, म्हणजे या फंक्शन मध्ये आपण स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आता या ठिकाणी x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर कन्सिडर केला. आता सपोज मी इथं a b कन्सिडर केलं, जस्ट अ मिनिट, जस्ट आय एम टेकिंग दॅट.
म्हणजे सोपं पडेल आपल्याला. y इज इक्वल टू ई रेस टू एक्स साइन ऑफ बी एक्स प्लस सी. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा मला आता अगोदर. या ठिकाणी दोन टर्म्स एक्सच्या आहेत म्हणजे यू इंटू व्ही रूल अप्लाय करणार तुम्ही, बरोबर आहे. यू इंटू व्ही रूल अप्लाय करताय. या ठिकाणी मला सांगा डेरिव्हेटिव्ह काय असेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y1 ची व्हॅल्यू सांगा. x into cos ई रेस टू एक्स ॲज इट इज राहणार, बरोबर आहे. ई रेस टू एक्स ॲज इट इज राहणार पहिल्यांदा. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ बी एक्स प्लस सी, Cos of B. Cos of bx plus c कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस into b बी प्लस ए इंटू ई रेस टू एक्स साइन ऑफ sin of bx बी plus एक्स c. प्लस सी. आता मी जो राईट अँगल घेतला होता, राईट अँगल ट्रायंगल जो घेतला होता मी, या ठिकाणी मी सपोज याला ए म्हणलं, याला बी म्हणलं आणि इथं आर म्हणलं. तर आता या ठिकाणी साइन थिटा काय होतं तुमचा. साइन थिटा इज इक्वल टू B by R. बी बाय आर. कॉस थिटा इज इक्वल टू ए बाय आर. A by R. आता ॲज पर पायथागोरस थेरम, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर Root A square plus B square. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आता ही जी टर्म आहे आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्या टर्मनी आपण या y1 ला मल्टिप्लाय अँड डिव्हाइड केलं. म्हणजे या ठिकाणी ती टर्म ऍडजस्ट केली आपण. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ही टर्म. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर ऍडजस्टमेंट केली तर आपल्याला ती टर्म आरच्या टर्म मध्ये मिळेल. आर म्हणजे इथं ई रेस टू एक्स इंटू आर येणार, आर इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू बी. ओके. त्याच्यामध्ये परत बी ची व्हॅल्यू बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राहणार प्लस ए इंटू आर. इथं परत आर मल्टिप्लाय मध्ये जाणार तुमचा, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची ऍडजस्टमेंट केली आपण. ती ऍडजस्टमेंट केल्यामुळे आपल्याला ज्या डेरिव्हेटिव्ह मिळत जातात त्या प्रत्येक डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला इथं आर हा इन्क्लूड होतो. म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह कसा असणार आहे तुमचा y1 इज इक्वल टू कसा असणार आहे आर इंटू ई रेस टू ए एक्स साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस. आता या ठिकाणी एक टर्म फाय घेतली, फाय ही टर्म घेतली ज्यावेळेस आपण ऍडजस्टमेंट करतोय. बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याच्यानंतर ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर टॅन थिटा कसं असणार आहे सांगा मला. टॅन थिटा इज इक्वल टू काय असेल. टॅन थिटा इज इक्वल टू b upon a. A by B upon बी अपॉन ए. A. मग इथं बघा आता हे थिटा घेतलेला आहे आपण. बी ची व्हॅल्यू साइन थिटा बाय आर येणार आणि कॉस इथं ए ची व्हॅल्यू असणार आहे कॉस थिटा डिवायडेड बाय सॉरी आर साइन थिटा आणि आर कॉस थिटा मिळेल. इथं बघा याच्यावर नाही ह्या टर्म वरनं बी इज इक्वल टू काय मिळेल आर साइन थिटा. ए इज इक्वल टू काय मिळेल R cos theta. r cos theta. cos theta. मग या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करतोय. ज्यावेळेस आपण टर्म ऍडजस्ट केली मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर त्या ठिकाणी ती टर्म ऍडजस्ट करतोय. म्हणजे आपल्याला हा जो बी आहे बी म्हणजे आर साइन थिटा येणार आहे, ए म्हणजे काय आर कॉस थिटा येणार आहे. ही टर्म ऍडजस्ट केल्यानंतर या ठिकाणी जो अँगल मिळतो त्याला आपण इथं फाय कन्सिडर केलाय. फाय मीन्स टॅन इनवर्स ऑफ. आता इथं ह्या जो थिटा आहे थिटाच्या ऐवजी त्यांनी फाय घेतलाय. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. या ठिकाणी त्याला आपण फाय म्हणलेलं आहे. या ठिकाणी आपण त्याला फाय म्हणलेलं आहे. देअरफॉर हिअर द फर्स्ट ऑर्डर derivative of this y will be y1 which is equal to r into e raised to x sine of bx plus c plus phi. Similarly, we get that second order derivative, third order derivative and so on, and last will be that is nth order derivative which is equal to e raised to x into r raised to n into sine of bx plus c plus n phi. म्हणजे इथं r इथं हे एक r घेतलेला आहे, इथं phi सुद्धा घेतलेला. What is the phi? That is tan inverse of b by a. मग आता याच्यामध्ये फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
If y is equal to e raised to x into sine of bx plus c, then its nth order derivative will be e raised to x into r raised to n into sine of bx plus c plus n phi, where r is the square root of a square plus b square and phi is equal to tan inverse of b by a. जर तुमच्याकडे बुक्स असतील तर त्याचं जे एक्सपान्शन दिलेलं आहे बुकमध्ये, त्या बुकमध्ये तुम्ही बघू शकताय जर असतील तर. अदरवाईज फक्त हा रिझल्ट लक्षात ठेवायचा. जर असं असेल तर त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा मिळेल. ठीक आहे. in same way if y is equal to e raised to x into cos of bx plus c, then nth order derivative of this function will be e raised to x into r raised to n into cos of bx plus c plus n phi. ठीक आहे, हे समजलं. मी Yes, तुम्हाला ma'am. हे नोट्स शेअर करते, फॉर्म्युले तुम्हाला फक्त फॉर्म्युले तेवढे शेअर करते, त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. आणि हे आपल्याला पाठ करायचं आहे. वी हॅव टू बाय हार्ट ऑल धिस. ठीक आहे. मॅम तुम्ही ते दोन अँगल दिले होते ना, थिटा आणि फाय, पण ते दोन्ही एकच असायला हवेत ना. एकच असायला हवेत, एकतर फाय किंवा मग एकतर थिटा. हा, कोणतं पण एक घ्यायचं ना. ते इथं फाय घेतलेला आहे, तो जो अँगल घेतला इथं फाय घेतलेला आहे. थिटा आणि एक्सच्या ऐवजी फाय घेतलेला आहे. एकतरी फाय घ्या, एकतरी थिटा घ्या, एकतरी एक्स घ्या. कोणतं ज्या अँगलने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तिथं आपण फाय कन्सिडर केल्यामुळे इथं तो जो अँगल कन्सिडर केलाय दॅट विल बी द फाय. हा कोपऱ्यातला जो अँगल होता तुमचा तो फाय कन्सिडर करून घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथे सेम दिले. के ची व्हॅल्यू त्यांनी ई रेस टू लॉग के इंटू एक्स घेतलेला आहे. इथं हा फॉर्म्युला आपण शक्यतो यूजच करत नाही, फक्त बघून घ्या. तो हा रिझल्ट प्रोबेबिलिटी यूज करत नाही. इवन दो वी आर गिविंग यू y is equal to k raised to x into sine of bx plus c, then yn will be k raised to x into r raised to n into sine of bx plus c plus n phi. आता इथं या ठिकाणी r म्हणजे काय झालाय, log k ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a च्या ऐवजी log k घेतलाय तिथं, आणि tan इनवर्स परत b डिवाइडेड बाय log k. In same way, you are taking that y is equal to k raised to x into cos of bx plus c. Its nth order derivative will be yn, which is equal to k raised to x into r raised to n into cos of bx plus c plus n phi. Next will be, आता या ठिकाणी नेक्स्ट बघा इथं y is equal to log of ax plus b. मला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगा. नेक्स्ट रिझल्ट आहे आपला हा. What will be the first order derivative by 1 1? upon log One a upon into a. 1 upon log of ax plus b x plus b into a. into derivative of log of x plus b. That is x ना और a ये A आला. ना. म्हणजे हा झाला y1, हा झाला y1. y1 is equal to just a minute, hold on please. हा प्लीज टेल मी दॅट y1 आपला काय आला इथं. आपण आता डेरिव्हेटिव्ह घेतलाय a डिवायडेड बाय लॉग ऑफ ax प्लस b. ओके. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, मॅम हा लॉग येत नाही ना. काय म्हणताय. ओनली 1 अपॉन एक्स येत नाही ना, फक्त 1 अपॉन एक्स प्लस. हा येस जस्ट अ मिनिट. Here y is equal to
लॉग ऑफ ax प्लस बी, याचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येतो y1 विच इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस बी इंटू ए. ठीक आहे, हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. y2 काय असेल सांगा आता. y2 इज इक्वल टू a कॉन्स्टंट झाला, ax प्लस बी रेस टू -1 चा डेरिव्हेटिव्ह सांगा. -1 -1 हा into ax plus b हा raised to -2 2 ax प्लस बी रेस टू -2 इंटू इंटू ए ए, म्हणजे हा ए स्क्वेअर झाला. E square. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल कसं लिहिणार तुम्ही, हा -1 इंटू ए स्क्वेअर डिवायडेड बाय ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू 2. बरोबर आहे. Yes. हा, मग ज्या वेळेस आपण हे कंटिन्युअसली डेरिव्हेटिव्ह घेत जातोय तर त्या ठिकाणी हे जे एक्सपान्शन आहे म्हणजे आता y1, आता इथे बघा a अपॉन एक्स प्लस बी आहे, याच्यासाठी आपण y1 म्हणलंय. जर ही टर्म जर मी घेतली इथं बघा, इथे थोडंसं ही टर्म आपण जर असं लिहिलं a अपॉन ए एक्स प्लस बी इंटू हा जो आहे इथला -1 इंटू ए अपॉन ए एक्स प्लस बी. ठीक आहे, म्हणजे हा झाला y1 तुमचा, इथली टर्म झाली y1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण कंटिन्यू घेत जातोय. ठीक आहे, की y1 ठेवलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह कंटिन्यू घेत झालं तर आपल्याला जे एक्सपान्शनमध्ये जे रिझल्ट मिळतं दॅट विल बी yn विच इज इक्वल टू -1 रेस टू n -1 इंटू n -1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n इंटू ए रेस टू n. म्हणजे ज्यावेळेस आपण ax प्लस बी रेस टू यमचं एक्सपान्शन बघितलं होतं, ax प्लस बी रेस टू यम, in same way we are taking derivatives continuously, that time we are getting this result yn. Yn will be -1 raised to n minus 1 into n minus 1 factorial divided by ax plus b bracket raised to n into a raised to n. या ठिकाणी सुद्धा आपल्याला फक्त हे रिझल्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हा तुम्हाला MCQ ला विचारला जातो. फक्त a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू तेवढी चेंज केली जाते. 2x प्लस 3 असं घेतलं जातं. मला सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल. आता इथे सांगा, सपोज y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 3 यांचा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा. आता हा फॉर्म्युला यूज करायचा, हा रिझल्ट यूज करायचा आहे. इथं फर्स्टला काही चेंज होणार नाही. -1 रेस टू n minus 1 into n minus 1 factorial into a काय आता कंपेअर केलं तर 2 raised to n 2 raised to n divided by ax plus b bracket raised to n 2x plus 3 Yes, 3 2x raised plus to n divided by there is 3 bracket raised raised to to n n. MCQ मध्ये हे क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर्म्युला आणि त्याचा रिझल्ट, फक्त जे काही टर्म्स असतील जे कॉन्स्टंट असतील ते मात्र चेंज होतील. तर त्यावेळेस डायरेक्टली आपण हा रिझल्ट यूज करायचा आहे. रिझल्ट सगळे लक्षात ठेवायचे आहेत. या रिझल्ट्सवर एक टेस्ट घेणार आहे मी परत. एवढं स्टार्टिंग सगळं संपलं ना, त्याच परत एकदा मी टेस्ट घेते. आता त्याच्यानंतर जे आपण हे जे रिझल्ट्स बघितले जातात 10-12, तर त्या रिझल्टच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स असणार आहेत आपल्या आता. ठीक आहे, तर पहिलं काय आपलं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. आता तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा माहिती आहे, बरोबर आहे. पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा मी सांगितलेलं आहे आपण, म्हणजे त्याचे रूल्स कसे आहेत, तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला कसं आपण यूज करतो किंवा त्याला कसं डिव्हाइड करतोय ते बघितलेलं आहे आपण, बरोबर आहे. आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन, व्हॉट इज y? If y is equal to 1 upon ax plus b bracket raised to m, then its nth order derivative will be -1 raised to n into a raised to n divided by ax plus b bracket raised to m plus n into m plus n minus 1 factorial divided by m minus 1 factorial. हा रिझल्ट मगाशी बघितलेला आहे. सेकंड रिझल्ट आपण यूज करतो अल्जेब्रिक फंक्शन साठी. y is equal to 1 upon ax plus b, then yn will be -1 raised to n into a raised to n into n factorial divided by ax plus b bracket raised to n plus 1. हे दोन्ही रिझल्ट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. ते आपण अल्जेब्रिक फंक्शन साठी यूज करतोय. ओके,
आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूयात. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण स्टार्टिंगला. इफ, आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आय एम टेकिंग हिअर. Find nth derivative, nth order derivative of y is equal to x divided by x plus 1 bracket raised to 5. ठीक आहे. आता इथं बघा, सोल्यूशन घेऊयात आपण. व्हॉट इज y? y is given x divided by x plus 1 bracket raised to 5. मग मला एक सांगा, x upon x plus 1 raised to 5 याला जर पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहितोय आपण? काय ऍडजस्टमेंट करतोय किंवा कसं आपण ते सॉल्व्ह करतोय? A upon x minus a. Suppose, look at this. If y is equal to, we have x divided by x plus 1 raised to 5. If we are adjusting a term plus 1 and minus 1 in numerator, if we are adjusting the term plus 1 and minus 1 in numerator, what will happen? Look at this. x plus 1 minus 1 म्हणजे प्लस 1 केला आणि मायनस 1 केला म्हणजे एक्झॅक्टली त्या न्यूमरेटरची व्हॅल्यू तेवढीच राहणार आहे. काही चेंजेस होतील का तिथं? नाही होणार. म्हणजे मायनस 1 प्लस 1 0 येणार तुम्हाला, म्हणजे x ॲज इट इज राहणार. डिवायडेड बाय x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 5. मग आता परत न्यूमरेटर मध्ये बघा कोणती टर्म मिळाली. x प्लस 1 ला आपण सेपरेट घेतला इकडं ब्रॅकेट मध्ये आणि हा मायनस 1 तसंच ठेवला आणि डिवायडेड बाय काय केलं परत x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 5. Therefore y is equal to, आता न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये x प्लस 1 आहेच आणि x प्लस 1 रेस टू 5 आहे. मग आता ही जी टर्म आहे जर आपल्याला सेपरेट लिहायची असेल, x प्लस 1 आणि मायनस 1 ही सेपरेट लिहायची टर्म, कसं लिहिणार आपण? x प्लस 1 divided by x plus 1 bracket raised to 5 minus 1 divided by x plus 1 bracket. yes x plus 1 bracket raised to 5. दोन्ही टर्म्स आपण सेपरेट केले. मग आपल्याला y काय मिळतो सांगा? Therefore y is equal to न्यूमरेटर मधला x plus 1 आणि डिनॉमिनेटर मधला x plus 1 कॅन्सल झाला, तो 1 डिवायडेड बाय काय असेल? x plus 1 raised to 4. Raised to 4. Yes. Minus 1 divided by x plus 1 bracket raised to 5. ठीक आहे. हे दोन टर्म झाले. आता जर हे टर्म्स 1 upon x plus 1 मी x plus b शी कंपेअर केलं, suppose this x plus 1, if I am taking that 1 upon x plus 1, if I am going to compare with 1 upon x plus b, what is the value of a? A is equal to 1. What is the value of b? b also 1. बरोबर आहे. मग आता याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला, याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग द रिझल्ट. सो हियर आय एम टेकिंग दॅट बाय युजिंग, आपला रिझल्ट माहिती आहे, युजिंग अ रिझल्ट. Which result we are using here? If y is equal to 1 upon ax plus b bracket raised to m, then its nth order derivative yn is equal to minus 1 raised to n into m plus n minus 1 factorial divided by
m minus 1 factorial into a raised to n divided by ax plus b bracket raised to m plus n. हा रिझल्ट यूज करतोय, बरोबर आहे. therefore nth order derivative of y is equal to 1 upon x plus 1 bracket raised to 4. yn is equal to पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा आता इथं, मायनस 1 रेस टू n इंटू m काय आपला 4 आहे, सो 4 प्लस n मायनस 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 मायनस 1 फॅक्टोरियल इंटू ए ची व्हॅल्यू काय 1 रेस टू n डिवाइडेड बाय x plus 1 bracket raised to n plus 4. बरोबर आहे, m plus n म्हणजे n plus 4. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म असेल ती मायनस, इथं परत मायनस, परत इथं 1 अपॉन x plus 1 raised to 5, त्याच्यासाठी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो हिअर इट विल बी मायनस 1 raised to n. त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू आहे 5 plus n minus 1 factorial divided by 5 minus 1 factorial 5 minus 1 factorial into 1 raised to n divided by x plus 1 raised to n plus 5. मग आता जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर yn काय मिळेल बघा, yn is equal to minus 1 raised to n 4 plus n minus 1 म्हणजे n plus 3 झाला, n plus 3 हाँ डिवाइडेड बाय खाली किती राहते दादा 3 फॅक्टोरियल इंटू 1 raised to n म्हणजे 1, बरोबर आहे, इथं 1 झाला, डिवाइडेड बाय इथं काय असेल तुमचं आता x plus 1 raised to n plus 4. ही झाली फर्स्ट टर्म. त्याच्यानंतर सेकंड टर्म काय असेल सांगा, मायनस, परत इथं मायनस 1 रेस टू n 5 मायनस 1 4 झाला, सो n प्लस 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 1 रेस टू n that is again 1 divided by x plus 1 bracket raised to n plus 5. This is the nth order derivative of the term y is equal to x upon x plus 1 bracket raised to 5. सगळ्यांना समजलं हे? Yes, ma'am. ओके, याच्यानंतरचे आपण परत एक्झाम्पल घेणार आहे. EM चं लेक्चर होऊन जाईल ह्याच्यानंतर. मी थोडंसं अटेंडन्स बघते, त्याच्यानंतर आपलं कंटिन्यू होईल लेक्चर आपलं. Let me check that first. How many students are there? जी absentee कन्सिडर केली जाईल, ISC ला बसू देणार नाही तुम्हाला. हा, आता कुणी मागे पुढे करू नका. 3, 4, 5. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 16, 17, 18, 19, 20, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43. 56. Are you there? 58, 59, 61, 62, 63, 64, 65, 66.
Roll number 66 is absent. Okay, roll number 5, 14, 19, 20, 25, 'Okay. Now I am concluding this meeting. After that we will continue again. याच्यानंतर EM चं लेक्चर होऊन जाईल. ब्रेक नंतर परत आपला क्लास स्टार्ट होऊन जाईल आपला. मॅडम नेक्स्ट लेक्चर किती आहे? काय नेक्स्ट लेक्चर किती आहे? आहे लगेचच आहे, 2 मिनिटात स्टार्ट होईल.